श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज या विशिष्ट या भागामध्ये आपल्याला ते सांगताय की भगवंताचं हे जे भक्तीचं लक्षण आहे ते भक्तीचं लक्षण भागवत भक्ताला कसं बनतं कसं करतात ते सांगत होते का आपल्या प्रत्येक इंद्रियांना भगवान त्या इंद्रियांमध्ये बसून त्या इंद्रियांचे जे विषय असतील त्या विषयांमध्ये ते इंद्रिय आणि ते भगवान आणि ते भजन करतात। हा विषय फार थोडासा कळायला जरी अवघड वाटला तर तो तसं सोपं आहे। तो बघा ते काय आपल्याला सांगत होते आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत ते विषय कसे भगवत भक्तीने भरून जातात ते सांगत होते का डोळे कानाचा आता सुरू झाले शब्दत्वे गणवची शब्द आपल्या मुखातून जेव्हा उठतो जेव्हा आपण शब्द उच्चारतो शब्दत्वे जर उठे तर शब्दविका प्रगटे। बघा शब्द जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला तो शब्द प्रगट करणारा जो आहे मुळात आत्मा तो प्रगट होतो। आत्मा नसताना शब्द येतील का बोलतील का तुम्ही मुलीला बघ असतं त्याला तुम्ही सांगितलं की बोलतो एखादा देवाचं नाव घे मिळाल्यानंतर मी घेतो देवाचं नाव कारण मिळाल्यानंतर तो आत्मा जर त्याच्यामध्ये नाही तर तो शब्द बोलेल कसा। म्हणून ज्यार्थी आपण बोलतो शब्द बोलतो त्यार्थी आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मा आहे तो प्रगट होतो। त्याशिवाय शब्द प्रगटच होणार नाही कोणाला शब्द बोलता येणार नाही। म्हणून शब्दत्वे जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला आत्मा प्रगटे म्हणजे शब्द प्रगट करणारा जो आहे तो प्रगट होतो। शब्दविता प्रगटे पाठोपाठी तेने कृत्रिम भजन उठी आणि मग जेव्हा भगवान तो आत्मा जेव्हा शब्द बोलणारा आत्मा जेव्हा उठतो प्रगट होतो आणि तो शब्दामध्ये शिरतो आणि शब्दामध्ये शिरल्यानंतर मग ते जे भजन सुरू होतं ते जे शब्द सुरू होतात ते भजन जे आहे ते अकृत्रिम भजन आहे। अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक हे भजन स्वाभाविक आहे। तर आपल्याकडून ते भजन मिळालेलं आहे आत्मा त्या भजनाच्या शब्दामध्ये गेलेला आहे आणि मग त्या भजनातले जे शब्द आहेत ते तो आत्माच आपल्या साऱ्याला आल्याने बदलतो आहे। मग ते जे भजन चालतं ते कृत्रिम म्हणजे नैसर्गिक स्वाभाविक भजन चालतं असं म्हणतात। आणि मग ब्रह्मार्पणची श्रवणी पडले आणि मग आपल्या कानामध्ये जे भजनाचं ब्रह्मस्वरूप आहे ते आपल्या कानामध्ये शिजतं तेव्हा तो ब्रह्मस्वरूपाला भजनाचा प्रकार आहे असं दाखवत आहे। शब्द बोला सगळे अर्थवाढी। आता जेव्हा जो शब्द आम्ही बोलतो
शब्द बोलणारे बोलला की त्या शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो. जोपर्यंत तुम्ही शब्द बोलत नाही तोपर्यंत त्या शब्दाचा काही अर्थ आहे हे आपल्याला कळत नाही. शब्दाचा अर्थ केव्हा कळतो? शब्द बोलल्यानंतर. तुम्ही शब्द बोलला, कोणते शब्द बोलला, मग त्या शब्दाचा अर्थ तो शब्द बोलल्यानंतर आपल्याला कळतो. शब्द बोला सवे अर्थ वाढी, तव शब्दविता घे शब्दार्थ बोली. आणि तो अर्थ आहे तो अर्थ सुद्धा समजण्यासाठी तो जो प्रगट करणारा आहे आत्मा, तोच त्या शब्दाचा अर्थ आपल्याला परिपूर्णपणे समजून देतो. आत्म्याशिवाय अर्थही समजणार नाही. का तुम्ही शब्द बोलता येत नाही आत्म्याशिवाय, तसा आत्म्याशिवाय शब्दाचा अर्थही कळत नाही. हे तर खरं की नाही? आत्मा आहे म्हणून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो. आत्मा नसुद्या बरं शब्दाचा अर्थही कळत नाही. मग अर्थामध्ये सुद्धा तो भगवान, तो आत्मा, त्याचा अर्थबोध आपल्याला देतो. आणि असा अर्थबोध झाला बघा, मग त्या अर्थाला गोडी येते. तर प्रत्यक्ष आत्मा त्या अर्थामध्ये शिरलेला आहे. अर्थाला आपल्याची गोड मिळाली मग तो अर्थ अतिशय गोड वाटतो, समजतो, आपल्याला कळतो. तो शब्दभूता ध्येय शब्द गोडी शब्दार्थ गोडी तेने हरिभजनीयावरी स्वयंची गाडी श्रवणार्पणशी. आणि मग ते भजन चालतं महाराज, ते भजन अतिशय गोड असं चालतं. ते भजन सगळ्यांना आवडतं, आपल्याला आवड निर्माण होते. अशा तऱ्हेनं हे श्रवणार्पण बुद्धीनं चाललेलं भजन आहे असं म्हणतात. शब्द जण कानून पडे. आता शब्द आपल्या कानामध्ये शिरतो. शब्द जण कानून पडे तर शब्दार्थ भजन वाढे. मग त्या शब्दांच जे अर्थ आहे त्या अर्थाने ते भजन वाढत जात. बोलविद्याच्या अंगा घडे अर्पण उघडे करिताची. आणि मग तो बोलविता हे आत्मा भगवान, त्याच्या अंगाने आपल्याला ते भजन ऐकायला मिळतं. आणि मग ते भजन तो आत्मा आपल्याला ऐकवतो आहे. असं तऱ्हेनं ते भजनाचं हे अर्पण स्वरूप आहे. बोला बोला. बोलाशी जो बोलता, आता आपण जे बोलणं सांगतोय शब्दांत झालं, आपल्याला भाषण असतं, बोलणं असतं एकमेकांशी, जे बोलणं चालतं या बोलण्यामध्ये सुद्धा बोलविता तो ध्वनी वेगळा आहे. आपल्याला असं वाटतं की मी बोलतो, अरे तू म्हणजे कोण? तू कोण बोलणार आहे? ज्यामध्ये तू आत्मा आहे, भगवान आहे, म्हणून तू बोलतो. तेव्हा बोलविता ध्वनी वेगळाची आपण नेहमी बोलतो सुद्धा. बोलणारा जो बोलणारा ध्वनी आहे आमच्यामध्ये तो आत्मा आहे, तो बोलतो मला. जिथे सांगतायत मला बोलाशी जो बोलविता त्याशी जुड केलेली एक आत्मता. आता आपण बोलून राहिलो, आता आपण बोलत असताना तो जो आत्मा आहे तो आपल्या बोलामध्ये आला. आणि मग बोलणं आणि आत्मा एकरूप झाले. बोलणं आणि तो जो आत्मा आहे तो एकरूप झाले. दृढ केली एकात्मता. आणि मग ते भजन चढे श्रवणाच्या हाता ब्रह्मार्पणता निघले. आणि मग काय विचारता महाराज, ते तुझं जे बोलणं आहे ना
ते बोलणं ब्रह्मार्पण होऊन जातं, कारण तो भगवान त्यामुळे आहे तिच्या बोलण्यामध्ये. आणि मग आपलं सहज जरी कुठले गुण असेल तरी ते बोलणं भगवत स्वरूप होतं. अशा तऱ्हेनं आपल्या प्रत्येक इंद्रियांचा कर्माचा जो भाग आहे त्या प्रत्येक कर्मामध्ये आपला आत्मा असतो. आपण आपल्या कर्मापासून वेगळे राहू शकत नाही. कर्म तर आपल्याला करावंच लागतं. कुठले कर्म? इंद्रियांचं, डोळ्यांचं पाहणे, कानाचं ऐकणे, तोंडाचं खाणे, ही इंद्रियांची कर्म आहे. परंतु या इंद्रियांच्या कर्मामध्ये पुन्हा आपल्याला मदत करणारा तो आत्मा आहे. पण त्या आत्म्याशिवाय ती कर्म होऊ शकत नाही. आणि मग अशी त्या आत्म्याच्या योगाने होणारी सगळी कर्म आपली, सगळे विषय आपले भजन होऊन जातं. ते आत्म्याचं आत्मभजन होऊन जातं ते, असं ते म्हणताय. बघा बाबा, आता नाथ महाराज आपल्याला सांगताय हे सामान्य बोलणं, सामान्य शब्द सोडून द्या, पण सद्गुरु वचन पडता कानू. आता सद्गुरूंचं बोल वचन आपल्या कानात पडलं, सद्गुरू काही सांगताय आणि ते वचन जर आपल्या कानावर पडलं, सद्गुरु वचन पडता कानू मनाचे मन वेरे मन. आता हे जे सद्गुरूंचं वचन आम्ही ऐकलं ते मनामध्ये शिरलं ते वचन, आणि त्या वचनामध्ये सद्गुरूंचं पुन्हा आत्मस्वरूप आहे त्याच्यामध्ये. मग ते जे मनामध्ये शिरलं बोलणं वचन, हे मनाचं मन तोंडाचं करून हटव. हे मन राहायला बघा, मनाचे मन तोंड घे आणि तेच श्रवण ब्रह्मा होईल. आणि मग ते जे ऐकायला येतं आपल्याला गुरुचं वचन, ते प्रत्यक्ष ब्रह्मार्पण स्वरूपाचं वचन आहे. ब्रह्म आत्मा त्याचं ते अर्पण बुद्धीने केलेले वचन आहे असं वाटतं. सद्गुरूंची वचनं नेहमी ऐकत जा. सद्गुरूंची वचनं जो नेहमी ऐकतो त्याला हे नेहमी भजन जे होतं, ते जी वचनं असतात ती ब्रह्मस्वरूपामध्ये ऐकायला मिळतात. तेची श्रवण ब्रह्मार्पणे भगवत भजनी सार्थकता. आणि मग खरं भगवत भजन होतं. भगवंताचं भजन करताना आत्म्याचा गुरुचा त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे. असा संबंध ज्या वेळेला जोडतो त्यावेळेला ते भजन खरं भजन होतं आणि ते ब्रह्मार्पण स्वरूपाचं भजन होतं असं म्हणतात. बघा, श्रवणेची यापरी श्रवण. आता आपण जे ऐकून राहिलो श्रवण, श्रवण म्हणजे ऐकणं. आता आपण जे काय श्रवण करतो आहोत म्हणजे जे काय ऐकतो आहोत ते श्रवण ऐकल्याबरोबर ते शब्द कानामध्ये गेल्याबरोबर करिता उठवले ब्रह्मार्पण. तर त्या वेळेला ते ब्रह्मार्पण होऊन जातं. कारण त्या शब्दांमधून असलेला जो गुरूंचा शब्दांचा ब्रह्मभाव आहे तो त्या शब्दामधून आणि आमच्या कानामध्ये शिरतो आणि मग ते शब्द ब्रह्मार्पण होऊन जातात. हेतू रहित भगवत भजन. आणि नंतर मग ते जे भजन चालतं ते जे भगवंताचं आपण गुणगान करतो ते भजन जे आहे ते हेतू रहित होतं. कुठल्याही हेतून ते केलं जात नाही. स्वभावे जाणं सवय होतं आणि ते आपोआप घडत जातं. तेव्हा सद्गुरूच्या वचनांनी आपल्याला स्वाभाविक भजन घडतं
असं महात्मा सांगितले. आता अशी जी भजन आहेत, असं जे शब्द आहेत, या शब्दांनी, या भजनांनी काय होत हो, तर म्हणे भजने पुष्टला जगन्नाथ. या भजनांनी तो जगन्नाथ, जगाचा तो भगवान, हे ब्रह्म, तो आत्मा पुष्टला म्हणजे संतुष्ट होतो. भजनाचं स्वरूप ब्रह्मार्पण स्वरूपाचं असल्याने त्या ब्रह्माला म्हणजे त्या आत्म्याला, देवाला, भगवंताला, जगन्नाथाला अतिशय संतोष होतो. पुष्टला जगन्नाथ, भजने पुष्टला जगन्नाथ होय वासाचा म्हणजे वास. बघा, तो जगन्नाथ वासातला वास होऊन जातो. मग घ्राणद्वारा परिश भूमी सुवास ब्रह्माची, मग आपल्या नाकामध्ये जे शिरत तो वास, जगन्नाथ भगवान आपल्या नाकामधून येतात मग, आणि मग नाकामधून येणारा जो कुठला बाहेरचा वास असेल, मग घ्राणद्वारा परेश भोगी सुवास ब्रह्मार्पणेशी, मग आपल्याला सगळ्या प्रकारचे वास नाकाने घेतात. शब्दांचं झालं, मुखाचं झालं, आता नाकाची प्रक्रिया जी चालते आपली, ते सांगता येत आपल्याला. नाक ही आपली एक इंद्रिय आहे, आणि ह्या नाकाचा इंद्रियाचा कर्मभाव म्हणजे वास घेणं. हे जे वास घेतो आपण, ते बाहेरून येणारे वास असतात, हवेतून येणारे. बाहेरून येणारा वास आपल्याला का कळतो? अरे हा चमेलीचा आहे बर का, हा गुलाबाचा आहे बर का, हा मोगऱ्याचा आहे बर का, हा वाईट वास आहे बर का, हे आपल्याला का कळतं? तर महाराज सांगतात, तुमच्या नाकामध्ये तुमचं जे कर्म आहे, त्या कर्मामधूनच तो आत्मा आहे, त्याचं चैतन्य उभं राहतं, आणि त्या आत्म्यामुळे तुम्हाला तो वास कळतो. बघा, तुम्ही भावनीच्या नाकामध्ये तू वास बघावा, तिला कळेल का? तिला कसं काय कळेल? तुला आत्मा कळेल का? आपल्याला कसा कळतो हा कुठला वास आहे? ज्या अर्थी आपल्याला वासाचं ज्ञान होतं, वास कळतो, त्या अर्थी आपल्या देहामधून हा आत्मा आपल्याला त्या वासाचं ज्ञान करून देतो. किती बारकाईनं सगळा अभ्यास झालेला आहे की हा आत्मा आपल्या सगळ्या इंद्रियांमधून कसं कार्य करतो, आणि त्या कार्याने आपल्याला कशी समज येते, ज्ञान होतं, हा मदत आहे. मग घ्राणद्वारा परेश भूमी सुवास ब्रह्मार्पणेशी, आणि मग तो सुगंध जो आहे, वास जो आहे, त्याच ब्रह्मार्पण स्वरूप ते आपल्याला प्राप्त होते. जो सुमनपणे जोडली, आता जे फूल आहे, फूल तर झाडाचं आहे वास्तविक, त्याला तर काही आपण निर्माण केलं नाही. फूल हे झाडाचं असतं, आणि झाडामधून ते वर येतं विचार. जो सुमनपणे जोडी, आता सुमनपणे जोडी म्हणजे हे जे फूल आहे, त्या फुलाचं स्वरूप जे निर्माण होतं, ते त्या झाडातून येतं. जो सुमनपणे जोडी, तो प्राणाचेही प्राण होण्यावरी. बघा, आता त्या फुलाला उमलवण्याचं, फुलवण्याचं, सुगंध भरण्याचं कार्य कोण करतो त्या झाडामध्ये?
कागदाचं फूल दिलं आपण आणि म्हटलं की काय मला गोड आहे तर मी करा. पण ते जे गेले ती झाडे त्याच जे फूल आहे ते फूल कळी असते, कळीतून फूल उमलवणं, त्याच्यामध्ये वास भरणं आणि त्या वासाचं आपल्याला ज्ञान होणं, हे सगळं चैतन्याचं, ब्रह्माचं, आत्म्याचं, देवाचं, भगवंताचं कार्य आहे. त्याच्याशिवाय आपल्याला त्या फुलाचा वास सुद्धा घेणार नाही. भगवान नसेल, भगवंत स्वरूप आपल्या देहामध्ये नसेल तर आपल्याला फुलाचा वास कळणार सुद्धा नाही. बघा, जो सेना सुमन अजूनही तो घ्राणाचे घ्राण होण्यावरी मग नाना सुवास परवडी ब्रह्मात्म प्रौढी म्हणजे भोग. अशा तऱ्हेनं वासाचं समर्पण करण्याचं कार्य सुद्धा भगवानच करतात. भगवंताशिवाय कुठलंही कार्य निर्माण होत नाही. परंतु आम्हाला या आत्म्याचं स्वरूप कळत नसल्यामुळे आम्ही आत्म्याला विसरून आम्ही मी करतो मी करतो मी करतो मी करतो असं म्हणत असते. वासाचा अवकाश होय आपण बघा, वासाचा अवकाश मिळतो. या वासाला पोकळीमध्ये राहण्यासाठी, ती पोकळ होण्यासाठी वासाचा अवकाश होय आपण घाणी ग्राहकपणा जाणं. कर्म त्या वासाने आपल्या नाकाच्या छिद्रामध्येच का जावं? कानाच्या छिद्रात गेलं तर वास येईल का? नाही. तोंडाच्या छिद्रात गेलं तर नाही. मग बाकी कुठल्याही छिद्रात गेलं तरी वास येणार नाही. फक्त या नाकाच्या छिद्रामध्ये गेल्यानंतरच त्या वासाची जाणीव होते, ज्ञान होतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की त्या नाकाच्या पोकळीमध्ये तो भगवान प्रगट होतो, त्या वासामधूनच प्रगट होत आला आणि आपल्या नाकात शिरला आणि आपल्याला त्या वासाचं ज्ञान दिलं. त्याने हा मोगऱ्याचा वास आहे, हा गुलाबाचा वास आहे, तो नाना प्रकारची जी वासाचे प्रकार आहेत त्याचं ज्ञान आपल्याला त्या भगवंताशिवाय होत नाही, त्या आत्म्याशिवाय होत नाही, त्या चैतन्याशिवाय होत नाही. तेव्हा चैतन्य किती पसरलेलं आहे हे लक्षात घ्या. आता दुसरं सांगतात, आता तोंडाचं सांगतात, कानाचं झालं, डोळ्याचं झालं, आता मुखाचं सांगतात, तोंडाचं. रसना रससेवून आहे. रसना म्हणजे जीभ. आपली जी जीभ आहे ना, हीच पदार्थाचा जो रस असतो, पदार्थाची जी गोडी आहे, पदार्थाची जी चव आहे ती फक्त जिभेला कळते. एखाद्या माणसाची जीभ जर कापून टाकली डॉक्टरने आणि पुष्कळ कापावी लागते जीभ सुद्धा, बरं जिभेला जर काही झाला रोग तर जीभ कापून टाकतात आणि जीभ पुन्हा बसवता येत नाही दुसरी. आता त्या माणसाला जर तुम्ही कोणतेही पदार्थ खाऊ घातला तर त्याला सांगता येणार नाही की हा गोड आहे का आंबट आहे का तिखट आहे का कडू आहे. हे जे पदार्थाचे रस आहे ते रस जाणण्याचं कार्य जीभ करते. जीभवंशी फार गुणकारी भाऊ, तिच्यामध्ये तो आपल्यालाच प्रगट होतो त्या जिभेमध्ये आणि तुम्ही तोंडात टाकलं की लगेच सांगतो गोड आहे, आंबट आहे, असं आहे. तेव्हा जिभेमध्ये, रसणीमध्ये रस घेण्याचं जे कार्य आहे ते त्या आत्मचैतन्यानेच होतं. आत्मा नसेल तर जीभ काही करू शकत नाही.
वेगवेगळ्या माणसाला घालतात तोंडामध्ये, खायला बाबा बाबा घेताना त्याच्या तोंडामध्ये विद्या खाऊ होता. वेगवेगळ्या माणसाला विद्या घेताना तोंडात आणि तो चव घेत असेल का तो. परंतु आपल्याला त्याची चव काय येते तर आपला तो आत्मा आहे आणि तो आत्मा चव देतो. बघा रसना रस सेवू जाये तर रसस्वादू भोगूची सोय संभू. बघा तर रसस्वादू भोगूची सोय संपूर्ण कृष्णार्पण सहज होतो. बघा तर रसस्वादू देवाची होय, तो रसस्वाद देव होतो म्हणजे देवाकडून तो स्वाद आपल्याला कळतो. मग रसने माझे येऊन राहे ब्रह्मार्पणे पाहे रसभोगवृत्ती. आणि अशा त्यांना रसविण्याची भोगवृत्ती जी आहे ती त्या भगवंतामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे. रसना असलेली शिकून फार गुणकारी आपल्या सगळ्या देहामध्ये सगळ्यात जास्त गुणकारी असेल तर रसना आहे. आणि या रसनेचे एक महत्व का, बाकीच्या इंद्रियांना हाड आहेत की नाही, हात पाय बोट या सगळ्यांना हाड आहे. पण जी देणार 2-3 दिवसाची तुला जीवन तुला हाड नाहीये. आणि म्हणून काही नाही आपल्याला मला वाटतं की या जीवनाला काही हाड आहे का. काहीतरी बोलतो ना जीवीला हाड नसत. किती मऊ आहे, हाड नसलेली जीव म्हणजे नुसता मधगा आहे, मऊस आहे, मऊ 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 मऊ. अशा त्या लहानशा जीवीमध्ये काय गुण होते ते सगळ्या पदार्थांचे रस ते आपल्याला सांगते. तेव्हा रसभोगवृत्ती ही जी आहे ती भगवान रसाच्या रसनेमध्ये येऊन जाणवतात कळवतात. बघा कटू मधुर नाना रस रसना सेवी साधकाश परी तो अवघा ब्रह्मरस स्वादी सुरस करुणानंद. तेव्हा हा रस घेण्याचा जो परमानंद आहे तो त्या भगवंताचा आहे. त्या भगवंताने आपल्याला हा आनंद दिला. काय आनंद आहे सणाला की काय आनंद होतो आपल्याला का बरं. त्या सणावारीला तुम्ही काय काय करतात ना पदार्थ आणि मिळण्याचा विचार करते मग ते खाताना आनंद वाटतो. पण त्यावेळेला भगवंताचा आठवण होते का. आणि हा जो आनंद आहे तो आनंद त्या जिभेमधला भगवंताने दिलेला आहे. तो भगवान तुमच्या जिभेमध्ये अवतरतो आहे तो म्हणून तुम्हाला तो रसाचा भोग घेतला आहे. रसभोग हा आपला नाही, रसभोग हा त्या भगवंताचा आहे. हे लक्षात ठेवून भगवंताचं नाव नेहमी घेतलं आणि मुखामध्ये जर नाम असलं भगवंताचं तर मी काय विचारायलाच होतो तो देव पटकन आपल्याला सगळं करीत. रसना रस सेवू जावे तर रसू स्वादू देवची होय. मग रसने माझे येऊन राहे ब्रह्मार्पणे पाहे रसभोगवृत्ती. जे जे रसना सेवी गोडी ते हरी रूपे धडकली. ती जी जे जे रस घेईल त्या रसांची गोडी घेण्यासाठी भगवंताला आपल्याला त्या ठिकाणी प्रगट व्हावंच लागतं. आपल्याला आपलं चैतन्य त्या ठिकाणी द्यावंच लागतं. आत्मचैतन्याशिवाय रसना गोडी घेऊ शकत नाही. म्हणून सगळं हे आत्म्याचंच कार्य आहे आपल्याला रस घेण्याचं. ते हरी रूपे धडकली
स्वादा येऊन रोकडी धर्मार्पण परवडी निज ठेवून करती. अशा तऱ्हेनं रसनेचा स्वाद आपल्याला आत्म्यामुळे होतो, देवामुळे होतो, भगवंतामुळे होतो असं माना. रस रसना आणि रसस्वादू तीन पदार्थ, तीन भाग आहेत त्याचे. आपण जो पदार्थ घेतलेला आहे, समजा आता काय खातो आपण, तुम्ही लाडू खातात ना, तर लाडू मध्ये असलेला जो रस आहे तो रस, नंतर तुमची रसना म्हणजे जीभ, आणि जीभ आणि लाडू दोन्ही एकमेकांवर आढळले कि मग जो स्वाद येतो, चव येते ती. मग रस, रसना आणि स्वाद असे हे तिन्ही भाग एकत्र बनतात. रस रसना रसस्वादू त्रिविध भेदे निज अभेदी. वास्तविक हे तीन जरी वेगळे असले तर तीन वेगळे त्या ठिकाणी राहत नाही. जेव्हा आम्हाला चव लागते त्यावेळेला ते तिन्ही भाग एकत्र होऊन जातात. रससेवनी परमानंदी, आणि तो रस घेत असताना मला जो आनंद होतो, अरे काय छान लाभ केला हो, किती गोड आहे हो, काय चवदार आहे हो, हा जो आनंद झाला तो आनंद अवघा ब्रह्मरस. तेव्हा त्या आत्म्याचं कार्य आहे, आत्म्यामुळे तो रस मला कळला. स्वादी सरस परमानंद, आणि मग त्या स्वादामध्ये परमानंद आपल्याला प्राप्त होतो. या परी रसी रसना भोगे रचली कृष्णार्पणा. आता स्पर्श विषय रचना अर्थे ब्रह्मार्पणा ते ऐका. आता डोळे झाले, कान झालं, नाक झालं, तोंड झालं. आता स्पर्श, आपण एखाद्या वेळेला स्पर्श करतो कशालाही, स्पर्शाचं जे ज्ञान आहे ते आपल्या हाता पायाला अंगाला होतं. आता आपण जर पाहिलं, आपण हात लावला कशाला, तर चटकन कळतं आपल्याला की हा अमुक पदार्थ आहे. अंधारातून जातात काय काही घ्यायला, स्वयंपाकघरामध्ये जेव्हा नाहीये आणि अंधार पडलेला आहे, पण तुम्हाला माहिती असते की कोणता डबा कुठे आहे आणि त्या डब्यात काय आहे. आता तुम्ही जेव्हा त्या डब्याला हात लावतात, स्पर्श तर करावाच लागेल ना. तेव्हा त्या स्पर्शामध्ये तुम्हाला ज्ञान होतं की हा तो डबा नाही, त्याच्या बाजूचा डबा आहे तो. हे स्पर्शाने कसं काय कळलं तुम्हाला, कोणी सांगितलं तुम्हाला? अंधार की डबा तो दिसत नाही, परंतु अंधारामध्ये सुद्धा जो स्पर्श झाला तुम्हाला, त्या स्पर्शाचं ज्ञान तुम्हाला जे झालं त्यावेळेला त्या स्पर्शामध्ये सुद्धा तो आत्मा आहे. म्हणून आपल्या प्रत्येक स्पर्शामध्ये आत्म्याचं चैतन्य आहे. काय सांगा या स्पर्शाच्या बाबतीमध्ये? स्पर्श हे अनेक प्रकारचे, त्या स्पर्शाचाही आनंद नाना प्रकारचा आहे. बघा तू गरम चहाचा मुक्तक उकळून तुमच्या पुढे टाकलेला आहे. आता तो जो चहा आहे तो चहा गरम येतो. गरम चहा जेव्हा तुम्ही हातात घेतला तेव्हा तो हातालाही चटका देतो. हाताला चटका दिल्याबरोबर तुम्ही होता नको वाजे जाणून टाकेल, म्हणजे हाताला स्पर्श झाला गरम, हाताला स्पर्श झाला एखाद्या हातात थंड. असे काही नाना प्रकारचे स्पर्श आहेत. ते स्पर्शही आपल्याला त्याचं ज्ञान आत्म्यामुळे होते. म्हणजे तुमच्या हातामध्ये, प्रत्येक बोटामध्ये, तुमच्या सगळ्या ठिकाणी ते आपलं चैतन्य भरलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्पर्शाने त्याचं ज्ञान होतं त्या बाह्य पदार्थांचं. लाकूड आणि लाकूड सारखेच असतं का? नाही. अंधारामध्ये जे तुमच्या पुढे तुम्ही ठेवले, ठोकळा ठेवला नाही किंवा लोखंडाचा तुकडा ठेवला, तुम्ही चटकन सांगाल हे लोखंड आहे आणि हे लाकूड आहे. डोळे तर नाही. मग कसं ओळखलं? स्पर्श. स्पर्शामध्ये सुद्धा हे ज्ञान आहे की तुम्ही पदार्थ पटकन ओळखू शकता. म्हणजे स्पर्शाचं जे ज्ञान आहे त्यामध्ये हे आत्मा आहे. बघा, स्पर्श हा आपला देह जो आहे तो स्पर्श घेणारा देह आहे. तेव्हा देहीच प्रगट विधी, आणि ज्याला देह नाही तो आत्मा आपल्या देहात आहे. आपल्याला देह आहे, माझा देह म्हणतो तुझा आहे. मग तुझा आहे तर मग तू जाणं घ्यायला ओळख ना. तो आत्मा आहे. तो आत्मा तुमच्या देहामध्ये विदेही आहे. त्याला देह नाही विचारायला, तुमच्या देहामध्ये राहतो. आत्म्याला देह असतो का? नाही. मग असा हा विदेही आत्मा तुमच्या देहात राहून तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान करून देतो. बघा, स्पर्श देही जे विदेही, तेव्हा देहीच प्रगट विदेही. मग स्पर्शी जे काही तो भोगू पाही ब्रह्मांड मोठी. आणि मग ज्याचा स्पर्श तुम्हाला होतो ते तुम्ही ओळखता. तर स्पर्शाने ज्ञान होतं हे आता तुम्हाला सगळ्यांना आम्हाला माहिती झालेली आहे की स्पर्श ज्ञान असतं. स्पर्श जे स्पर्शी जे तर स्पर्शावळा डळे भिजे ते एकपणाचे निजाचे कृष्णार्पण जे भजन प्रगटे. स्पर्श आणि स्पर्श. आता तुम्ही वाटी आहे, ह्या वाटीला स्पर्श करत नाही. तुला कळतो का स्पर्श? नाही. म्हणजे हे अस्पर्श आहे. आणि माझा हात जो आहे तो स्पर्श करणारा तो ज्ञाता आहे. हा ज्ञाता स्पर्श करणारा हात अस्पर्शाला जेव्हा घेऊन भेटतो तेव्हा चटकन कळतं की ही वाटी आहे. अस्पर्श किंवा जगातले अनेक अस्पर्श असे विषय आहेत ज्यांना स्पर्श केल्याबरोबर आपल्याला कळतं की हा अमुक पदार्थ, हा अमुक पदार्थ, हा अमुक पदार्थ. या स्पर्शाचं ज्ञान सुद्धा फार विचित्र आहे. आपली साडी कोणती आहे डोळे लावून शोधून आणा. तुम्हाला माहिती असतं की आमच्या साडीला अशी नक्षी काढलेली आहे. ती बाई बरोबर जाते आणि पाहते तिला हाताला नक्षी लागली की हीच साडीवर कधी. बरोबर, रेशमाची असेल तर रेशीम कळतं, लोकरीची असेल तर लोकर कळतं, कापडाची असेल तर कापडाची कळते. मग कशाने कळलं तुम्हाला? साडी तर साडीच आहे, ती सांगते का तुम्हाला मी रेशमाची आहे, मी लोकरीची आहे? ती सांगते नाही. मग तुम्हाला हे जे ज्ञान होतं स्पर्शाने होतं. स्पर्शाने रेशीम कळतं, स्पर्शाने लोकर कळते, स्पर्शाने कापड कळतं. अशा तऱ्हेनं हा स्पर्श ज्ञानाचा विषय आत्म्याचाच आहे. आत्मस्वरूपामध्ये स्पर्श आहे, आत्म्यामध्ये स्पर्श ज्ञान आहे. आणि ते स्पर्श ज्ञान आपल्या हातामध्ये येऊन आपल्याला त्याचं ज्ञान मिळतं. बघा, जो पदार्थ घ्यायचे
तो पदार्थामध्ये समर्थून तेनेची म्हणजे परिमाण निस्वार्थ बघता अशा प्रकारे हे सगळं जगामध्ये स्पर्श घेण्याचं कार्य सतत भजन स्वरूप समजायचं. हे भगवंताचं भजन आहे असं म्हणायचं. बघा, द्यावया काही देवा जाळे तर देता भजन कैसे होणे. आता आपण देवाला काहीतरी नैवेद्य दाखवतो. देवाला नैवेद्य देताना आता देव तर काही खात नव्हतो मंदिरातला देव, पण खरा देव तुमच्या देहात आहे हे दिसत आपण. भोजन कुणासाठी केलं, कुठल्या देवाला देऊन आहे नैवेद्य, मंदिरातल्या देवघरातल्या देवाला. देवघरातल्या देवाला तुम्ही नैवेद्य दाखवता आणि तो देव आहे असं समजून त्याला दाखवता देता, परंतु खरा देव तुमच्या देहात आहे आत्मा, आणि तो आत्मा खरोखर देव असल्यामुळे त्या आत्म्यामुळे त्या देवाला, बाहेरच्या देवाला तुम्ही देव समजता. आत्म्याला सुद्धा तुम्ही त्याला देव म्हणाल का? देव कशामुळे कळतो? आत्म्यामुळे. हे सगळे बाहेरचे देव आहेत हेही तुम्हाला आत्म्यामुळेच कळतात. म्हणजे आपण जे देवाला नैवेद्य दाखवतो तर तो खरा म्हणजे आत्मदेवाचा नैवेद्य आहे, आणि त्या आत्मदेवाला विसरून तुम्ही नैवेद्य दाखवतात. ह्या देवा आम्हाला चांगलं हे द्या बरं का, या पुढे तो देव देऊ तुम्हाला. आत्म्याला विसरून तुम्ही त्या देवाला देतात, तो देव बोलेल का तुमच्याशी काही? तात्पर्य काय की या सगळ्या सांगण्याचा अर्थ हा की आपल्या देहामध्ये आत्मा आहे आणि आत्मा सगळं कार्य करतो आपलं, हे सांगण्याचं तात्पर्य. आपण काही करू शकत नाही, आत्म्यामुळे हे सगळं चालतं, आत्माच करतो, आत्म्यामुळे सगळं होतं, आत्म्यामुळे ज्ञान होतं, हे सांगण्याचं तात्पर्य आहे. तेव्हा आत्मदेवाला भजा, आत्मदेवाला ओळखा, आत्मदेवा हे तो खरा देव माना. एवढं केलं तरी आजच्या सत्संगाचा प्रवचनाचा खरा लाभ होईल. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळही संपलेली आहे. तेव्हा सत्संगाला विश्राम देऊया. हा सुंदर विषय चाललेला आहे बरं का. तेव्हा हा विषय चाललेला आहे, हा देणं घेण्याचा विषय चाललेला आहे. आता स्पर्शाचा झाल्यानंतर हाताचा स्पर्श असतो, तो पायांचं काय? आता उद्या पायांचं पाहू. प्रत्येक इंद्रियाचा विषय, प्रत्येक इंद्रियाचं ज्ञान हे आत्म्याने कसं होतं ते आपल्याला सांगून राहिले मला. तेव्हा उद्या आत्म्याचं ज्ञान पाहू.